सत्य, ठळक व निर्भीड, सक्षम न्यूज। जत तालुक्यात सरासरी 62% मतदान, मतदारांची निष्ठा आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह प्रकाशराव जमदाडे यांनीही बजावला मतदानाचा हक्क। सांगली लोकसभेसाठी जत विधानसभा मतदारसंघात सरासरी 62% मतदान झाले। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून तालुक्यातील 281 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली होती। सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली। नवमतदारांसह तालुक्यात उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी सहभाग घेतला। 2-3 ठिकाणचे मशीनमधील किरकोळ तांत्रिक बिघाड वगळता तालुक्यात अतिशय शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली। सायंकाळी 4 नंतर अनेक मोठ्या गावात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते। सांगली लोकसभेसाठी जत तालुक्यात यंदा मोठी चुरस पाहावयास मिळाली। सांगलीसाठी तिरंगी लढतीचे चित्र असले तरी जत तालुक्यात मात्र महायुतीचे खासदार संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातच मोठी चुरस झाल्याचे पाहावयास मिळाले आहे। तालुक्यात या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवली होती। मतदाना दिवशी देखील तोच उत्साह कायम असल्याचा दिसून आला। 9 वाजेपर्यंत 16.49% मतदारांनी हक्क बजावला होता। त्यानंतर 9 ते 1 वाजेपर्यंत पुन्हा मतदारांचा जोर कमी प्रमाणात दिसून आला। या काळात 29.38% मतदान झाले, तर 1 नंतर 3 वाजेपर्यंत 40.38% मतदारांनी मतदान केले। दुपारच्या उन्हात मतदानाला गर्दी कमी होईल असे वाटत असतानाच तालुक्यातील अनेक गावात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या। मतदान केंद्रांना महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतदान केंद्रांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला। तर येथे विशाल पाटील यांच्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप, ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे, बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, अप्पाराया बिराजदार, स्वप्नील शिंदे, प्रमोद सावंत, अण्णा भिसे, परशुराम मोरे, निलेश बामणे, नामदेव काळे, सदाम अत्तार, इरण्णा निडोनी, सुमित जगधने यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या। तर खासदार संजय काकांसाठी डॉक्टर रवींद्र आरळी, तमन्ना गौडा, रवी पाटील, संजय तेली, आरपीआयचे प्रदेश सचिव संजय कांबळे, सरदार पाटील, दिग्विजय चव्हाण, भैया कुलकर्णी, युवराज निकम, टिमू एडके, विक्रम ताड, प्रमोद हिरवे, किरण शिंदे, सलीम गवंडी, राजीव यादव आदींनी भेटी देत मतदारांशी संवाद साधला। प्रमुख गावातील मतदानाची टक्केवारी अशी: यात बिळूर 63%, उमराणी 62%, मुचंडी 60%, सोरटी 55%, वळसंग 57%, दरिबडची 59%, घोलेश्वर 61.87%, वायफळ 54%, देवनाळ 73%, माडग्याळ 62%, लोहगाव 54.20%, कुंभारी 66%, बागलवाडी 69.50%, उमदी 61.28%, मिरवाड 68.93%, चाळेखिंडी 60.54%, अंगलकी 60.17%, उडगी 61.28%, सुसलात 60%, बोंगो 65%, हळळी 64%, करजगी 67%, सोंडलगी 60%, विठ्ठलवाडी 67%, जालिहाळ खुर्द 70%, आवढी 50%, कोणबगी 68%, हिवरे 68.41%, तिकोडी 63%, हळळी 65%, टोनेवाडी 58%, संख 162%, कोत्ते बोबलात 65%, जत शहर 63%, बनाळी 62% मतदान झाले। तालुक्यात सरासरी 62% मतदान झाले आहे।